केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार केला। या आंदोलनावेळी पोलीस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापट झाल्याची माहिती मिळाली। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आर्थिक मुद्द्यावरून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत आंदोलन छेडले। यावेळी मुजरा मोदी, नरेंद्र मोदी हटाव, देश बचाव अशा घोषणाबाजीही कार्यकर्त्यांनी केली। सरकारविरोधात जोरदार निषेध त्यांनी व्यक्त केला। आंदोलनादरम्यान आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या एपिस्टीन फाईल या प्रकरणाशी जोडला जात असल्याचा आरोप केला। या संदर्भामध्ये केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली। तसेच अमेरिकेसोबत भारताने केलेल्या आर्थिक कराराबाबत आणि रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवर लक्ष ठेवण्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरती केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मळीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणीवार, विक्रांत गायकवाड, शाहिद शेख, सुहास सावंत यांच्यासह महिला आघाडी आणि युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते।